श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जय सियाराम. कशा आहेत मंडळी सगळे? तर हे बघा, हे आहे आईचं डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा भावाकडे गेले होते मांजरीमध्ये, माहेरी मावशांच्या घरी गेल्यावर. हे बघा कशी फॅमिली आहे आपली, हॅप्पी. आणि ही शावणी जी आहे, शावणीला केक खायचा होता आणि केक कापायचा हे तिचं खेळ काहीतरी वेगळंच चाललं होतं. कणकेचा गोळा घेऊन ती चमच्याने केक कापत होती. मग मामाने विचार केला, चला लाडूबाईसाठी आपल्या भाचीसाठी केक आणावा. मग काय, मामा कुठं थांबतंय, मामा थोडंसुद्धा थांबला नाही आणि भाचीला गाडीवर घेतला. आपलं गाडी घेतली आणि भाचीला गाडीवर घेऊन जाऊन केक घेऊन आला. आणि ह्या लाडूबाईंनी केक कापल्या पहिला घास आईला भरवला. कसं असतं ना, आई आणि लेकराचं नातं, आपल्याच आईला कसं भरवावं असं कसं काय कळलं असेल ह्या लेकराला, बघा तुम्ही. आणि नंतर मग सगळ्यांनी म्हणलं, आम्हाला भरव, मला भरव, तुला भरव, मला भरव, तुला भरव, हे म्हणत म्हणत मग तिनं प्रत्येकाला भरवलं. पण जसं आम्ही म्हणत होतो तसं आम्हाला भरवलं. पण न सांगता मनाने नाही भरवले हे एवढ्याशा चिमुरड्यानं. कारण पहिले आईला न सांगता चिमुरड्यानं भरवलं. आणि हे बघा, आईला भरवून आपण स्वतः खाते, बोटं चाकते, परत भरवत आहे. हा एन्जॉय म्हणून केक आणला मामानी भाचीचं लाड पुरवण्यासाठी. मामा असावं तर असा प्रत्येकाला. हे बघा, त्यानंतर तिच्या भावाला भरवत आहे ती. दादा तू खा म्हणून त्याला नेऊन भरवत आहे. आणि नंतर मग भरवत आहे माझ्या मिस्टरांना, म्हणजेच माझ्या नवऱ्याला. ते सगळेजण माझ्या नवऱ्याला अण्णा मामा म्हणतात, कारण साहेबांचं नाव आमच्या अण्णासाहेब आहेत आणि मला मामालाच दिल्यामुळं. हे बघा मामाचा अवतार बघा लाडूबाईसाठी, कसा क्यूट असा अवतार करून ठेवला आहे. लाडूबाईंनी नाकाला लावून ठेवलं मामाच्या, मामाने लाडूबाईच्या गालाला लावलं, लाडूबाईंनी मग लगेच आईला पण लावलं. एकमेकाचे एन्जॉय चाललं होतं, एकमेकाच्या फेसला इथं केक लावायचं चाललं होतं आणि खायचं पण चाललं होतं. आणि मग इथं मावशी बघा आमची, ते जे कागद होतं त्याच्यामध्ये काय करत होती माहीत नाही, पण ती त्यात पडल म्हणून तो केक ओढून घेत होती. आणि तिची बघा घाई, केक कापायचं आहे ते बघा. खायचं तर काही एड नाही. आता भरवलं तिनं तिच्या मोठ्या आंटीला, म्हणजेच आजीला भरवलेलं आहे. ते बघा, ती त्याला भरवती आणि स्वतः तोंडात घालती, दुसऱ्याला भरवते आणि स्वतः तोंडात घालते. आता सगळ्यांना आळीपाळीने ती केक भरवत आहे. हा खूप जुना व्हिडिओ आहे लाडूबाईचा. ही आठवण म्हणून ठेवली होती मी. मला हा व्हिडिओ खरंच सोडायचा नव्हता, पण म्हटलं चला थोडीसं एक गंमत म्हणून सोडूया. आणि मग छोटे छोटे तुकडे जे कुठं शॉर्ट व्हिडिओ काढलेले होते ते सगळे जमा करून मग भरवले. आणि मग आली मला भरवायला. तिच्या आईने सांगितलं माऊला भरव. माऊ म्हणजेच मावशी. ते बघा, मावशीला भरवले की लगेच आईच्या तोंडात पहिले घास. हे बघा आई नको म्हणती तरी भरवती आईला. ते बघा, हे बघा काय चाललेलं आहे. ही आहे लाडूबाई आमची अशी सगळ्यांची लाडकी. हे बघा, ते बघा कशी भरवती आहे बघा. आता आपल्या स्वतःच्या तोंडात घाल. खूप कौतुक करण्यासारखे माझ्या बहिणीच्या मुली आहेत, खूप म्हणजे खूप. आणि दिसायला तर अगदी पऱ्या आहेत, पऱ्या. 3 मुली आहेत, पण माझ्या भाऊजींना अजिबात गर्व नाही माझ्या मेहुण्यांना. आणि आईचं बघा ऑपरेशन झालं आहे. ऑपरेशन होऊन 5च दिवस झालेले आहेत, 4 की 5 दिवस. आणि लगेच मोबाईल घेऊन बसलेली आहे, ती आडवी पडली आहे बघा तुम्ही. आणि आम्ही सगळे केकशी एन्जॉय करत आहे. आणि तिची घाई आपली ते बघा, कापायचंच म्हणती. आणि नंतर मेहुणा रुसलेला होता, मेहुणीने येऊन केक कसा लावला आहे बघा. आणि मेहुण्याचं मग अजून थोडं तोंड बघण्यासारखं झालं की येऊन हिनं केक लावला, कारण मेहुण्याला जायचं होतं ड्युटीला. आणि अगदीच विचारात बसले, कारण आता ती न बोलत होते. दोघं मेहुणा आणि मेहुणी खूप रागीट होते आणि खूप दोघं पण जरा हेच आहेत, म्हणजे चालतं मामा भाचीच आहेत तसं, तर ते रुसवे फुगे चालत असतात. थोडंसं नाराज होते. आणि मग तिनं येऊन केक पण भरवला. आणि ते बघा लावायचा प्रकार बघा, ती काही थांबली नाही तेवढं करून पण अजून केक लावतच होती. आणि तिची लेक कशी बघत होती बघा. आणि हे मात्र खाली मान घालून आपलं गपचूप बसले होते. आणि मग ती शावणी आमची काहीतरी त्यांना बोलत होती. बघा कसं झालेलं आहे फेस आमच्या साहेबांचा. आता ती लेकीचा पण प्रयत्न चालले की लावायचं, ती नाकाचं काढून ती भरवत आहे, नाकाचं काढून ती तोंडात भरवत होती. आणि हे असं काहीतरी आमचा एन्जॉय चाललेला होता. आणि भावाकडे गेले की खूप एन्जॉय करतो आणि खूप मस्त वाटतं, खूप फिलिंग होतं. पण ह्यामध्ये मी माझ्या पप्पांना मिस करते. आणि आमचे अंकल सगळ्यात भारी देव माणूस होता, त्यांना पण खूप मिस करते. असले असते तर घर इतकं भरलेलं असलं असतं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.